राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आपल्या दोन नातनीसोबत फटाके घ्यायला आलेले आपण बघू शकतो की फटाक्याच्या दुकानामध्ये त्यांनी इतके सारे फटाके घेतलेले आहे। खरं तर त्यांनी हे फटाके आपल्या दोन सारा आणि तारिका या नातनीसाठी पण घेतलेले आहे आणि महाराष्ट्रातले काही राजकीय नेते त्यांच्यासाठी पण घेतलेले आहे। सुरुवात मी तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्यापासून करतो। शरद पवार साहेबांना जर काही या दिवाळीला काही फटाका गिफ्ट करायचा असेल तर कोणता फटाका द्याल त्यांना? असं आहे की आपल्याला माहित आहे की यावर्षी शेतकरी अतिशय अडचणीत आहे। सोयाबीनला भाव नाही, कापूस आहे, कापसाच्या बाबतीत त्याच प्रकारची परिस्थिती आहे। या राज्य शासनाने आश्वासन देऊन कर्जमाफी केली नाही, त्याच्यामुळे आदरणीय शरद पवारांनी सांगितलं आहे की यावर्षी दिवाळी साजरी करायची नाही। तरी पण माननीय शरद पवार साहेब फटाके घेणार नाही, कारण पर्यावरणाचं त्यांना महत्व माहित आहे। तरी पण त्यांना जर फटाका द्यायचा झालाच तर मी त्यांना टायगर बॉम्ब देईल। का बरं टायगर बॉम्ब हा बॉम्ब खालती असताना अतिशय शांत असतो, पण जेव्हा धमाका करायचा आहे तेव्हा फार मोठा धमाका करतो। आपल्याला सर्वांना माहित आहे की आदरणीय शरद पवार साहेब हे राष्ट्रीय स्तरावरचे मोठे नेते आहेत, राज्याच्या स्तरावरचे अतिशय मोठे नेते आहेत आणि अदामदा ते जास्ती बोलत नाही। जेव्हा त्यांना वाटतं की आता ही चुकीची गोष्ट होते, इथे आपण धमाका करायला पाहिजे, त्यावेळेस ते धमाका करतात। आणि म्हणून आदरणीय शरद पवार साहेबांना अतिशय जो सगळ्यात बॉम्ब मध्ये पॉवरफुल समजला जातो तो टायगर बॉम्ब त्यांना देईल, पण ते घेणार नाही, मला माहित आहे। आता दुसऱ्या क्रमांकावर जर बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणता फटाका द्याल तुम्ही? देवेंद्र फडणवीस ना, देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, हे कसं आहे आपण पाहिलं सध्या मराठा समाजालाही कुरवाळ्याचं काम करतात आणि इकडे त्याचबरोबर ओबीसी समाजाला सुद्धा कुरवाळ्यासाठी काम करतात। एकाच वेळेस त्यांनी जो 2 सप्टेंबरचा जो GR काढून जो ओबीसी समाजावर अन्याय केला, इतका मोठा अन्याय करून त्यांना सुद्धा कुरवाळ्याचं काम त्या निमित्तानं करतायत। त्याच्यामुळे त्यांना एक फटाका, तो डबल शॉट फटाका, तो डबल शॉट फटाका त्या निमित्तानं त्यांना देण्यासाठी मी घेतलेला आहे। हा पहा, डबल शॉट फटाका। हा डुप्लिकेट इकडेही याच्यासाठी गोल गोल बोलायचं, याच्यासाठी गोल गोल बोलायचं। जसं मी सांगितलं मराठा समाजासाठी सुद्धा त्यांना सुद्धा गोल गोल बोलून फसवायचं, ओबीसी समाजाला सुद्धा गोल बोलून फसवायचं। अशासाठी ना डबल फटाका त्या निमित्तानं नक्कीच मी देणार। डबल शॉट फटाका। डबल शॉट। तुमचे जुने सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोणता फटाका द्याल? असं आहे, महाराष्ट्रामध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत। एक आहे अजित पवार साहेब, दुसरे आहे एकनाथ शिंदे साहेब। हे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, अजित पवार आणि एकनाथजी शिंदे। हे सध्या भारतीय जनता पार्टीच्या चक्रव्यूहामध्ये सापडले आहेत। भारतीय जनता पार्टीच्या चक्रव्यूहामध्ये सापडले असल्यामुळे त्यांना मी फटाका देणार, कोणता? चक्री। त्यांना चक्री, कारण की त्या भारतीय जनता पार्टीच्या चक्रव्यूहामध्ये सापडल्यामुळे ते आता भारतीय जनता पार्टी त्यांना चक्री सारखी फिरून आली, म्हणून त्या दोघांना मी, एकनाथजी शिंदे आणि माननीय दादांना मी चक्री भेट देणार। संजय राऊत साहेब नेहमी रोज सकाळी फटाके फोडत असतात, तुम्ही त्यांना कोणता फटाका द्याल? संजय राऊत साहेबांचा असं आहे की त्यांना तुम्ही मुद्दाहून शोधून काढलेला फटाका। संजय राऊत साहेबांसाठी रॉकेट। हे रॉकेट असं आहे, केव्हा कुठे जाऊन फुटेल त्याचा भरोसा नाही। आणि रॉकेट आपल्याला माहित आहे की रॉकेट तुम्हाला जर लावायचं असेल तर जो लावण्यावाला राहतो त्याला भीती वाटते, त्याला सुद्धा भीती वाटते की माझ्यावर तो येणार नाही। त्याच्यामुळे संजय राऊत आपण माहित आहे की गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने 9:30 वाजता ज्या राज्यामध्ये चुकीच्या गोष्टी घडतात त्यासाठी प्रामुख्याने
बोलण्याचा प्रयत्न ते करतात, लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून संजय राऊत साहेबांना हे रॉकेट त्यानिमित्तानं भेट देणार. तुम्ही म्हणाले की रॉकेट लावल्यानंतर ते कुठेही जाऊन फुटू शकतं, म्हणजे नेमकं कोणालाही फुटेल का? नाही जिथं की सत्ताधाऱ्यांवर फुटेल फक्त? कुठेही जाऊन म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्यांना वाटतं की या ठिकाणी राज्य शासनाची चुकीची भूमिका आहे, या कोणत्या ठिकाणी अन्याय होतोय, अशा ठिकाणी हे जाऊन फुटतंय. त्यामुळे केव्हा संजय राऊत साहेबांचं रॉकेट आपल्यावर येईल, आपण जर चुकीची गोष्ट केली तर याची धास्ती सर्वांना असते. म्हणजे राज्याच्या बाहेर जाऊनही फुटतात ते. राज्यामध्ये फुटतात आणि राज्याच्या बाहेर जाऊन फुटतात. जिथे जिथे चुकीचं घडतं, जिथे जिथे सरकार चुकीचे निर्णय घेतात, जिथे जिथे सत्ताधारी जे मंत्री आहेत चुकीच्या पद्धतीने वागतात, तिथे रॉकेट जाऊन पडतं. आणि त्याच्यामुळे सत्ताधारी लोकांना याची फार भीती वाटते या रॉकेटची, संजय राऊत साहेबांची. केव्हा येऊन आपल्यावर धडकेल म्हणून त्यांच्यावर त्यांनी छोटे छोटे त्यांच्या मागे सुद्धा फटाके लावण्याचं काम त्यांनी काय केलं या पक्षांनी, विरोधी पक्षांनी आमच्या, पण त्याचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. तर तुम्ही लहानपणी असताना ते एक बंदूक असायची, जे खूप क्रेज असायची लोकांमध्ये, बंदुकीने ज्या फटाके फोडायचे, ती बंदूक जर असेल तर कोणाला द्यान तुम्ही? टिकल्या फोडायचं. टिकल्या कोणाला, कोणत्या राजकीय नेत्यांना द्यान? असं आहे की आजकाल राजकारण इतकं खराब झालेलं आहे, इतक्या खालच्या परिस्थितीमध्ये आलेलं आहे, रसातळाला गेलंय राजकारण. इथं कोणाच्या हातात बंदूक देणं आता अतिशय धोकादायक आहे. हातात बंदूक न देतात तर ज्या पद्धतीनं या संपूर्ण देशामध्ये सध्या चालू आहे, ईडी, सीबीआय, आता यांना बंदुकीची आवश्यकता नाही. आता तेच आता ईडी, सीबीआय ज्या यंत्रणा, केंद्रीय यंत्रणा, त्याचाच ते वापर आपल्या विरोधकांच्या विरुद्ध त्यांचा आवाज बंद करण्यासाठी करतायत. आपण बघू शकतो की राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहेत, त्यांच्या 2 नातनीसोबत ते नागपूरमध्ये एका फटाक्याच्या दुकानामध्ये फटाके खरेदी करायला आलेले आहे. त्यांनी कुटुंबासाठी जर फटाके घेतलेले आहेत, 2 नातनीसाठी फटाके घेतलेले आहेत, सोबतच राज्यातील जे काही प्रमुख नेते आहेत त्यांच्यासाठी देखील फटाके घेतलेले आहेत. त्यांनी ते फटाके का घेतले हे देखील त्यांनी त्या बोलताना आपल्याला स्पष्ट केलं आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर.